राहुरीतील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचा मेळावा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत पार पडलाय। राहुरीतील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्यात आपण कधीच राजकारण केलेलं नाहीये। सर्व कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं आश्वासन जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिल्याने सर्व कामगारांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय। राहुरी येथे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचा मेळावा जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी नगरसेवक विक्रम भुजारी, साखर कामगार युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे, उपाध्यक्ष अर्जुन दुसिंग, सचिव सचिन काळे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, संचालक रवींद्र म्हसे, कामगार नेते कारभारी खुडे, सुरेश थोरात आदी उपस्थित होते। तर यावेळी बोलताना माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितलं की आम्ही कधीही डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्यात राजकारण केलं नाही। जिल्हा बँकेच्या माध्यमातून नेहमीच कारखान्याला मदत आणि सहकार्य करण्याचं काम केले। कैलासवासी रामदास पाटील धुमाळ यांच्या काळात देखील बँकेची मदत मिळवून दिली होती। संस्था टिकली पाहिजे, कामधेनू जगली पाहिजे, ऊस उत्पादक सभासद आणि कामगारांना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका घेण्याचं काम केले। सभासदांनी निवडणुकीत निवडून दिलेल्या पॅनलला मदत करण्याचं आम्ही जाहीर केलं होतं। त्यानुसार संचालक मंडळास मदत केली। कर्जाचे पुनर्गठन करून खासदार सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन संचालक मंडळाच्या सहकार्यानं कारखाना सुरू केला। कारखाना बंद कसा पडला, सुरू कोणी केला याचा विचार सर्वांनी केला पाहिजे। काही दिवसांपूर्वी कामगारांनी पत्रकार परिषदेत आपल्या प्रश्नांसाठी भूमिका घेतली। यात खासदार सुजय विखे पाटील आणि आम्हाला काही चूक वाटत नाही। 4 वेळा बँकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबवण्याचं काम झालं, मात्र यात कामगारांना दुर्लक्षित करून चालणार नाही अशी अट घातली होती, त्यामुळे कुणी पुढे आले नाही। मागील वेळी कामगारांनी आंदोलन केलं त्यावेळी सुमारे 8,50,00,000 रुपये फंडाची रक्कम आपण बँकेच्या टॅगिंगमधून मिळवून देण्याचं काम केलं। यापुढे देखील कारखाना सुरू करण्यासाठी पूर्ण सहकार्य राहील। कामगारांचे देणे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी भूमिका मांडताच उपस्थित सर्व कामगारांनी खासदार सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर केला। तर यावेळी युनियनचे सचिव सचिन काळे यांनी सांगितलं की कारखान्याचे कामगार कारखाना गेटच्या आतमध्ये कोणतंही राजकारण करत नाही। मागील निवडणुकीत आम्ही सर्व कामगारांनी एकमतानं खासदार सुजय विखे पाटील यांचा गावोगावी जाऊन प्रचार केला होता। आम्हाला राजकारण करायचं नाही, आमची रोजीरोटी महत्त्वाची आहे, त्यामुळे आमच्या हक्काचे देणे मिळाले पाहिजे। आम्ही सर्व कामगार यावेळी देखील खासदार सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितलं। तर युनियनचे उपाध्यक्ष अर्जुन दुसिंग यांनी सांगितलं डॉक्टर तनपुरे कारखाना कामगारांचा प्रश्न महत्त्वाचा आहे। खासदार सुजय विखे पाटील आणि शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून नेहमीच आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात। कामगारांनी मागील वेळी आंदोलन केलं त्यावेळी शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीने आम्हाला फंडाचे पैसे मिळू शकले। आता देखील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कारखाना चालवावा। आम्ही सोबत असून आम्ही सर्व कामगार खासदार सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना जाहीर पाठिंबा देतो असं सांगितलं। तर कारभारी खुळे म्हणाले, सेवानिवृत्त कामगारांचे देणे अद्याप मिळाले नाही यासाठी प्रयत्न करावा। सर्व कामगार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या पाठीशी खंबीर उभे राहतील असं सांगितलं। तर यावेळी बहुसंख्य कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर।